आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। प्रशासनाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या कठोर कारवाई करणार। भेसळ तपासण्यासाठी महसूल पथकाची तपासणी सुरू। अन्न व औषध प्रशासनाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार। आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते। चालू वर्षी आषाढी यात्रा सोहळ्याचा कालावधी दिनांक 6 जुलै 2024 ते 21 जुलै 2024 आहे आणि आषाढी यात्रा सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात। आषाढी एकादशी ते गोपाळकाल्यापर्यंत वारकरी पंढरपूर शहरात वास्तव्यास असतात। त्यावेळी त्यांच्या भोजनामध्ये प्रामुख्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ, बासुंदी, खीर याचा समावेश होतो। दूध हा विघटनशील अन्नपदार्थ असून तो लवकर खराब होऊन विषबाधा होण्याची दाट शक्यता असते। भेसळयुक्त व विघटनशील दुधाचे पदार्थ वारकऱ्यांच्या भोजनात आल्याने विषबाधा होण्याची दाट शक्यता आहे। याकरिता वारकऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अन्न पदार्थ, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खिचडी यांची नमुने तपासणी प्रशासनाकडून करण्याची कार्यवाही चालू आहे। तथापि दूध व दुग्धजन्य पदार्थ यांच्यात भेसळ होण्याची घटना घडत असलेली बाब निदर्शनास आलेली आहे। दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीमुळे विषबाधा होऊन वारकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची घटना घडू नये यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ यामध्ये भेसळ करणाऱ्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163(2) प्रतिबंधात्मक आदेश देण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली। उपरोक्त संहितेअन्वये प्राप्त अधिकारानुसार पंढरपूर शहर व परिसरातील दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी पदार्थ, हॉटेलमधील अन्नपदार्थ यांची विक्री करणारे यांच्यावर अन्न पदार्थात भेसळ करणे व अन्न विषबाधा उत्पन्न करण्यासाठी परिस्थिती उद्भवणे यास कारण ठरल्यास प्रतिबंध करीत आहेत। या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती आस्थापनावर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी। अन्न व औषध प्रशासनासह प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली दूध, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी पदार्थ, हॉटेलमधील अन्नपदार्थ या ठिकाणची तपासणी करण्यासाठी महसूल पथकेही नेमण्यात आली असून स्वतः प्रांताधिकारी व तहसीलदार यांची पाहणी करत आहेत। प्रवेश देणे चालू आहे। अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे। महालक्ष्मीनगर शासकीय ITI कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर। मोबाईल नंबर 9850363202। आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर। मोबाईल नंबर 9850363202 शी संपर्क साधावा।